ब्रेकिंग न्यूज बुलेटिनच्या सुरुवातीला कुरकुंभ एमआयडीसी मधल्या एका केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची ही ब्रेकिंग न्यूज आहे। केमिकल बॅरलचा स्फोट होऊन ही आग लागलेली आहे। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही। घटनास्थळी कुरकुंभ अग्निशमन दलाची गाडी दाखल झालेली आहे। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। केमिकल बॅरलचा स्फोट होऊन ही आग लागल्याचं समजतंय। आणि आता आपण सुरुवात करूया 36 जिल्ह्यांच्या बातम्यांना। दसरा मेळाव्याला आता अवघे काही दिवस शिल्लक राहिलेत। अशातच ठाकरे गटानं दसरा मेळाव्याचा टीजर जारी केलाय। एक पक्ष, एक नेता, एक विचार आणि एक निदान, ते म्हणजे शिवतीर्थाचा उल्लेख यात करण्यात आलाय। पालिकेकडून परवानगी मिळताच ठाकरे गटानं टीजर जारी केलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज रात्री 9 वाजता शिवसेना पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे। दसरा मेळाव्याच्या पूर्वतयारीसाठी ही बैठक होती आहे। मुंबई आणि ठाण्यातले सगळे महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। शरद पवारांना राजीनामा द्यायचा नव्हता, भाजपसोबत जाणार असल्याचं लक्षात आल्यानं नाराज होऊन त्यांनी राजीनामा दिला, असा गौप्यस्फोट सुप्रिया सुळेंनी केलाय। त्याबरोबरच मी अध्यक्ष झाले असते तर पहिला निर्णय भाजपसह जाण्याचा झाला असता, असा खुलासाही त्यांनी केलाय। पहाटेचा शपथविधी आणि 2 जूनचा शपथविधी शरद पवारांना अंधारात ठेवून घेतल्याचं छगन भुजबळांनी म्हटलं। यावर खासदार सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिलेली आहे। शरद पवारांना अंधारात ठेवून शपथ घेतली गेल्याचं भुजबळांनी स्पष्ट केल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। सुप्रिया सुळे मला बहिणीसारख्या किंवा मुलीसारख्या आहेत, त्यामुळे त्यांची इच्छा पूर्ण करणं हे आमचं काम आहे आणि आम्ही ते करू, असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलंय। अजित पवार मुख्यमंत्री झाले तर मी पहिला हार घालेन, या सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे। महाविकास आघाडीचं सरकार असतानाही भाजपशी चर्चा सुरू होती, असं वक्तव्य छगन भुजबळांनी केलं। त्यावर संजय राऊतांनी छगन भुजबळ हे खोटं बोलतायत, त्यांना महाविकास आघाडीची प्रक्रिया कशी झाली ते माहितीच नाही, असं उत्तर दिलंय। फडणवीस जेव्हा जेव्हा गृहमंत्रीपद सांभाळतात तेव्हा नागपूरमधल्या गुन्हेगारीचा आलेख वाढतो, असा आरोप सुप्रिया सुळेंनी केलेला होता। मुंबईत राष्ट्रवादीच्या महिला मेळाव्यामध्ये त्यांनी ही टीका केली। फडणवीसांच्या कार्यशैलीवर सुप्रिया सुळेंनी प्रश्न उपस्थित केले। भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा सुप्रिया सुळेंवर टीका केलेली आहे। 100 कोटी वसुली करून देणारा गृहमंत्रीच आवडत असेल तर त्याला महाराष्ट्र तरी काय करणार? गुन्हेगारांच्या मुसक्या आवडणारा गृहमंत्री फडणवीस त्यांना आवडणारच नाही, असा हल्लाबोल चित्रा वाघ यांनी केला। राज्यातल्या जनतेला कृषीमंत्री कोण आहे हे विचारून पहा, आठवलं तर सांगा, पण 10 वर्षाआधी कृषीमंत्री कोण होतं हे जर विचारलं तर आजही शरद पवारांचं नाव लोकांच्या तोंडातनं निघतं, असं मत जयंत पाटलांनी व्यक्त केलं। उद्धव ठाकरेंनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना 2 वेळेला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता, असा खळबळजनक आरोप नितेश राणेंनी केला। इतकंच नाही तर उद्धव ठाकरेंची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। बारामतीमध्ये महायुतीचा उमेदवार 51% मतं घेऊन निवडून येईल, असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळेंनी व्यक्त केलाय। उमेदवार कोण असेल हे मात्र वरिष्ठ ठरवतील, असंही त्यांनी सांगितलं। मराठा म्हणूनच आरक्षण द्यावं, कुणबी म्हणून नको, अशी थेट भूमिका मराठा समाजानं घेतली आहे। जरांगे पाटलांच्या भूमिकेला मराठा समाजानं विरोध केलाय। मुंबईत मराठा क्रांती मोर्चाकडून आरक्षणासाठी मोर्चा काढण्यात आला होता। मराठा आरक्षणासंदर्भात न्यायमूर्ती शिंदे आणि जिल्हाधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली गेली। यावेळेला भोकरदन तालुक्यातल्या काही मराठा बांधवांनी पुरातन काळातील मोठीचं चाक आणून त्यातनं ज्या काळात वीज नव्हती तेव्हा मराठा बांधवांचे पूर्वज हे विहिरीतनं या मोठेच्या सहाय्यानं पाणी उपसून शेतीला द्यायचे, असे पुरावे सादर केले। मराठा समाजाला कुणबी आरक्षण मिळणं अशक्य आहे। सरसकट कुणबी आरक्षण मिळालं तर आम्ही स्वागत करू, मात्र ते शक्य नाही, त्यामुळे सरकार मराठा समाजाची दिशाभूल करत असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रवींद्र काळे यांनी केलाय। जालन्यातल्या बदनापूर मतदारसंघाचे भाजप आमदार नारायण कुचे जिल्हाधिकारी कार्यालयात मराठा कुणबी असलेले पुरावे घेऊन दाखल झाले। मराठा आणि कुणबी एकच असल्याचं सुद्धा कुचे यांनी म्हटलंय।
अंतरवाली सराटीमध्ये मराठा समाजाची 14 ऑक्टोबरला सभा होतीये। या सभेची जोरदार तयारी सध्या सुरू आहे। 150 एकर परिसरात सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मनोज जरांगे पाटलांनी सभास्थळी जात तयारीचा आढावाही घेतला। जालन्यातल्या अंतरवाली सराटीमध्ये मराठा आरक्षणासाठीची सभा होतीये। सभेच्या मैदानाच्या साफसफाईसाठी बीड जिल्ह्यातनं जेसीबी अंतरवालीच्या दिशेनं रवाना झालेले आहेत। अंतरवाली सराटीतल्या सभेसाठी सोलापुरात जुन्या पद्धतीनं अक्षता वाटून सभेचं आमंत्रण दिलं गेलेलं आहे। जिल्ह्याभरातनं शेकडो बांधव या सभेसाठी जाणार आहेत। जरांगे पाटलांनी समजुतीची भूमिका घ्यावी, ओबीसींमधनं मराठ्यांना आरक्षण मागू नये असं वक्तव्य आशिष देशमुखांनी केलंय। भाजपची ओबीसी जागर यात्रा बुलढाण्याच्या सिंदखेड राजात पोहोचली तेव्हा ते बोलत होते। दिल्लीमधल्या महाराष्ट्र सदनात पिण्याच्या पाण्याचा तुटवडा निर्माण झालाय। गेल्या 3 दिवसांपासून पाणी फिल्टर करणारी यंत्रणा पूर्णपणे बंद असल्यानं कर्मचाऱ्यांसह निवासी आणि पाहुण्यांना पाणी खरेदी करावी लागतेय। पालघरमध्ये ग्रामीण आणि उपजिल्हा रुग्णालयात 334 पदं अजूनही रिक्त आहेत। त्यामुळे गोरगरीब रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत। त्यामुळे तातडीनं वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती करावी अशी मागणी ग्रामीण भागातनं केली जातेय। पैठण व्यापारी महासंघानं 1 लाख रुपये किमतीची औषधं मोफत शासकीय रुग्णालयाला दिलेली आहेत। राज्यातल्या बहुतांश रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा असल्याचं वृत्त समोर आलं। त्यामुळे सामाजिक बांधिलकी जपत हा औषध पुरवठा दिला गेला। लातूरमधल्या कासार शिरशी पोलीस ठाण्याच्या वतीनं गावखेड्यातल्या तरुणांसाठी रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। या मेळाव्यात 170 कंपन्यांकडून मुलाखती घेण्यात आल्या। ऑक्टोबर हिटमुळे राज्यात विजेची मागणी वाढलेली आहे। मात्र भुसावळ दीपनगर औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पामध्ये कोळसा टंचाईचं संकट निर्माण झालंय। 5 दिवस पुरेल इतकाच कोळसा शिल्लक असल्यानं जळगावात आपत्कालीन भार नियमनाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते। साईबाबांच्या दर्शनासाठी बनवलेलं अत्याधुनिक दर्शन कॉम्प्लेक्स उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे। अद्याप उद्घाटन न झाल्यामुळे दर्शन कॉम्प्लेक्स लवकरात लवकर सुरू करावं अशी मागणी आता जोर धरतीये। नवरात्रोत्सव काळामध्ये पौर्णिमेला तुळजाभवानी मातेचं मंदिर 22 तास दर्शनासाठी खुलं असेल। मंदिर रात्री 11 नंतर चरणतीर्थासाठी बंद केलं जाईल। रात्री 1 नंतर पुन्हा मंदिर दर्शनासाठी खुलं केलं जाईल। तर तुळजाभवानी देवीची अभिषेक पूजा सकाळी 6 ते 10 आणि संध्याकाळी 7 ते 9 या वेळेत संपन्न होईल। किडनी घ्या पण माझी शाळा मला दत्तक द्या अशी मागणी भंडाऱ्यातल्या एका नागरिकानं जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेली आहे। जागेश्वर पाल असं त्याचं नाव आहे। माडगी इथल्या जिल्हा परिषद शाळा दत्तक देण्याची मागणी त्यांनी केली आहे। सोलापुरात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे। एका स्थानिक डिजिटल वृत्तवाहिनीनं गौतमी पाटीलच्या लावणी नृत्य कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पोलिसांकडे परवानगी मागितलेली होती, परंतु कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण सांगत विजापूर नाका पोलिसांनी ही परवानगी नाकारली आहे। औसा शहरातल्या राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपुलाची मागणी करत संभाजी सेनेनं रास्ता रोको केलाय। पुलाबाबत लवकर निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही दिलाय। ठाकरे गटाकडून होऊ द्या चर्चा कार्यक्रमाच्या माध्यमातून शासनाचं लक्ष वेधण्यासाठी लातूरमध्ये रिक्षा चालकांकडून आंदोलन करण्यात आलं। ऑटो रिक्षाचं परमिट बंद झालं पाहिजे अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे। अमरावतीतल्या शुभम ठाकरेंनी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे त्यांच्या बाळाची प्रकृती खराब झाल्याचा आरोप केला गेलेला आहे। 6 महिन्यांपूर्वी तक्रार करून सुद्धा कारवाई न झाल्यानं त्यांनी उपोषण सुरू केलंय। जिल्हा शल्य चिकित्सकांनीही त्यांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधलाय। अहमदनगरच्या कोपरगावमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय। मोहनीराजनगर भागामध्ये चोरट्यांनी किराणा दुकान फोडून हजारोंचा मुद्देमाल लंपास केला। चोरीच्या घटना वाढत असल्यानं नागरिक चिंता व्यक्त करतायत। अहमदनगरमधल्या कोल्हार गावात परिवहन अधिकाऱ्यांनी गोवंशाची सुटका केलेली आहे। कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी थांबवलेल्या एका टेम्पोतनं वासरांची तस्करी होत असल्याचा प्रकार समोर आला। गाडी थांबवताच चालकानं पळ काढला। या प्रकरणी लोणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। वाशिमच्या रिसोडमधल्या सवड इथं शेतात कापणी करून ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजीला आग लागली आहे। या आगीमध्ये 35 क्विंटल सोयाबीन जळून खाक झालाय। त्यामुळे शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान झालंय।
बुलढाण्याच्या सागवन परिसरातल्या एका घराला भीषण आग लागली। या आगीत मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे। आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना यश आलंय। नंदुरबारमधल्या बोलगरी ग्रामीण रुग्णालयामध्ये प्रसूती दरम्यान बाळ दगावल्याचा प्रकार समोर आला। डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे हे बाळ दगावल्याचा आरोप पीडित महिलेच्या कुटुंबानं केलाय। या प्रकरणानंतर ठाकरे गट आक्रमक झालाय। संबंधित डॉक्टरवर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आलाय। धुळे शहरातल्या शुभम साळुंखे या तरुणाच्या हत्या प्रकरणामध्ये आरोपींचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आलंय। राजस्थानमध्ये कारवाई करत 6 जणांना अटक करण्यात आलेली आहे। 36 जिल्ह्यांच्या बातम्यांमध्ये आता वेळ झाली आहे एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर पाहूया 36 जिल्ह्यांच्या बातम्या। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आंध्र प्रदेश दौऱ्यावर आहेत। या ठिकाणी त्यांनी तिरुमला मंदिराला भेट देत व्यंकटेश्वराची पूजा केली आहे आणि याचा व्हिडिओ देखील समोर आलेला आहे। रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी बद्रीनाथ मंदिरात दर्शन घेतलं। मंदिरात त्यांनी विशेष पूजा देखील केली। मंदिर समिती अध्यक्षांकडून मुकेश अंबानी यांचं स्वागत करण्यात आलं। आणि यासोबतच 36 जिल्ह्यांच्या बातम्यांमध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।